लाख मोलाची स्पर्धा द्वितीय क्रमांक 50,000 नवसाती क्रिकेट संघ आयोजित नवसाती चषक 2025 हा ठराव पहिल्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जरूर आपण येतोय. 2-2 सामने जिंकून वर्चस्व गाजवले सेमीफायनल क्रमांक 1 वर सकाळच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण कोलशेन आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार करतोय सलगचे 2 विजय संपादन करून दाखल झालेले तिसऱ्या फेरीमध्ये जय गणेश कुशल 11 सारसोली संघ. टॉस जिंकला इथून कोलशेत संघाने आणि मात्र फलंदाजीसाठी निमंत्रण केले. सारसोली संघाला सलामीची जोडी मात्र दाखल झाली आहे. दीपक आणि त्याच्या संगत नॉन स्ट्राईक एंडला चंदन. सलामीचा आघाडीचा गोलंदाज इथून मात्र वापरला जातोय कोलशेत संघाकडून प्रतिकेश. पहिला चेंडू इथून मात्र आकुरबेचा होता. लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. कार्पेटच्या साह्याने मिळवली जाते ती सिंगल आणि सिंगलने मात्र धावसंख्येचा श्री गणेश खातं उघडलं गेले ते जय गणेश कुशल 11 सारसोले संघाचं. आता मात्र चुकीला माफी नाही आणि चंदनाच्या बॅटमधून या इनिंगचा येतोय उत्तुंगाचा पहिला षटकार. धावसंख्येचा विचार केला तर भरमसाठ वेगाने धावसंख्या 7 या आकड्यावर जरूर पोहोचली आहे. प्रतिकेश याच्यावर तुटून पडलाय. गोलंदाज चंदन, फलंदाज चंदन, गोलंदाज प्रतिकेश जो आपण पाहतोय. षटकाराने इरादे स्पष्ट केलेत. संजीवनी प्राप्त झाली की काय? पहिल्याच सामन्यामध्ये 1 धाव डिफेन्स केली आहे सारसोले संघाने आणि त्यानंतर मात्र जी ऊर्जा निर्माण झाली त्या ऊर्जेमध्ये कोणतीही कमतरता भासत नाहीये आणि तीच ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. आणि सेमीफायनल खेळत असताना चंदनाच्या बॅटमधून षटकार. अजून देखील या षटकातून 4 चेंडू. पॉवर प्ले क्रमांक 1. आता मात्र चेंडू डॉट आलाय. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूची वाट लावायची हे मात्र या फलंदाजाला माहित आहे. म्हणून तर खराब चेंडूची वाट पाहत असतो आणि वाट पाहिल्यानंतर खराब चेंडू ज्या वेळेला पडतो त्याची वाट लावण्यामध्ये प्रबल दावेदार चंदन. ज्याप्रमाणे उल्लेख केला त्याचं सडेतोड उत्तर दिलंय आणि बिरकावून दिलेला चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे येतो हा षटकार. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर प्रथमतः फलंदाजी करत असताना सारसोले संघ 13व्या आकड्यावर. त्यामध्ये 3 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान चंदन याचं. पुन्हा एकदा भिरकावलाय परंतु दुर्दैव फलंदाजाचं सुदैव गोलंदाजाचं. कारण भिरकावलेला चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये मिळेल फक्त सिंगल आणि 5व्या चेंडूवर येते 1 धाव. धावसंख्या धावफलकावर 14. शेवटचा चेंडू पॉवर प्ले क्रमांक 1. महागडा असं षटक जरूर पाहायला मिळते आणि सारसोले संघासाठी जी सुरुवात पाहिजे होती ती मात्र इथे दोन्ही फलंदाजांनी जरूर करून दिली आहे. 14 हा आकडा गाठला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकातील 4 षटकांची लढत सेमीफायनल क्रमांक 1 आपण जरूर पाहतोय. ते मात्र कार्पेटचा सहारा, चांगलं क्षेत्ररक्षण, तू नाही परंतु सावरलंय. योग्य वेळी योग्य कॉलिंग आणि त्यामध्ये मात्र सावध पवित्रा स्वीकारून सुस्थितीमध्ये पोहोचला येतो चंदन. षटक क्रमांक संपले पहिलं. धावसंख्या धावफलकावर 0 गरीबात 14.
तर धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर आल्यात. अजून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज हर्ष घरत, ज्याच्यावर मात्र पूर्ण जबाबदारी असेल. सेमीफायनल क्रमांक 1 कशी असावी हे मात्र थोड्याच वेळात जरूर आता सुरुवात झाली आहे, परंतु शेवट गोड होईल यात मात्र मात्र शंका नाही आहे. परंतु ज्या वेळेला नवसाती संघ खेळत होता त्यावेळेला मैदानाच्या चौफेर प्रेक्षक पाहायला मिळत होते, परंतु घरचा संघ पराभव पत्करलाय. त्यानंतर मात्र प्रेक्षकांनी देखील घरचा प्रवास जरूर स्वीकारलाय. आकुर्बाचा चेंडू आणि आता मात्र झाडाला चेंडू लागलाय. जर तिथे झाड नसता तर नक्कीच षटकार मिळाला असता सारसोले संघाला, परंतु आता एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळेल ते 15. आता मात्र चंदन चंदन आणि फक्त चंदन याने मात्र षटकारावर आपलं नाव कोरलंय की काय, कारण आतापर्यंत विचार केला तर चंदनाच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा खणखणीत षटकार. धावसंख्या मात्र 21 या आकड्यावर 21, लॉस ऑफ 0 विकेट्स सारसोले संघाचे जरूर पाहायला मिळते. जरूर काहीसा दडपण गोलंदाजावर असेल, कारण आपण पाहतो ज्या वेळेला मोठे फटके येतात त्या वेळेला मात्र मनस्थिती विचलित होते. कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करायची, कोणत्या दिशेने हात फिरवायचा हे प्रश्नचिन्ह नक्कीच उद्भवले जातात त्या गोलंदाजावर, आणि त्याच कारणामुळे इथे मात्र चित्र बिघडलं जातं. पुन्हा एकदा शॉर्ट पिचवरचा चेंडू, आता मात्र कावकर्णीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे आणि फक्त सिंगलच मिळेल आणि एका धावसंख्येचा आकार मात्र 22 वर जरूर पोहोचलाय. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे. दुसरं एका बाजूला आपण पाहतोय श्रीकृष्ण कोळशे संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाजी करतोय तो सारसोले संघ. आता मात्र तटस्थ उभा ठेवलाय, काही पे निगाह काही पे निशाणा, त्याच कारणामुळे चेंडू आलाय डॉट. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. चांगलं कमबॅक हर्षाच्या माध्यमातून, आणि आता मात्र दीपकाच्या माध्यमातून मिनी हेलिकॉप्टर उडवला होता, परंतु लँड कुठे झालंय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हादरा क्रमांक 1 दीपकाच्या माध्यमातून लगावला जातो सारसोले संघाला. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 22. तर दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवर मात्र पहिला ब्रेक थ्रू दिलाय आणि तो आवश्यक होता, कारण सलामीवीरांची जोडी फोडायची होती. ती फोडत असताना दीपकला तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वर दाखल झालाय सारसोले संघाकडून विराज तांडेल, ज्याच्यावर मात्र पूर्ण जबाबदारी असेल. या षटकातील शेवटचा चेंडू हर्षाच्या माध्यमातून फेकण्यासाठी हर्ष देखील सज्ज झालाय. इथे मात्र स्विंग इन मिस चेंडू जाते डॉट. कमबॅक करून दिला, एक षटकात खाऊन देखील धावा पत्ता खर्च केला त्या हर्ष यांनी 8. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 22. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, अजून देखील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आपण पाहत आहात नवसाती क्रिकेट संघ आयोजित नवसाती चषक 2025 सेमीफायनल क्रमांक 1.
पांडे. तर तिसऱ्या षटकासाठी मात्र जबाबदारी इथे मात्र कोलशेत संघाच्या संघनायक आणि विशाल याच्याकडे जरूर दिली आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये विचार केला तर धावा खर्च झाला त्या 22. पुढच्या 12 चेंडूमध्ये कितपत धावांचा पल्ला गाठला जाईल, परंतु चंदनने जर या पद्धतीची गोलंदाजी केली तर मोठे फटके येतील. परंतु आता चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये, मिळेल फक्त सिंगल. धावसंख्या 1 ने वाढेल. 23. 23 धावा धावफलकावर. पहिल्या इनिंगचा खेळ आपण जरूर पाहतोय आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल सेमीफायनल क्रमांक 1 आणि उद्याच्या दिवसामध्ये फायनलचं तिकीट कोणाच्या नावावर, त्यासाठी मात्र या दोन संघातलं युद्ध जरूर पाहायला मिळतंय. आता मात्र बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. डॉट बॉल आलाय. या षटकातील डॉट बॉल क्रमांक 1 फेकून देते तो विशाल. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर आलेला हा डॉट. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या स्थिरावली गेली आहे. 1 गडी बाद. 23 या आकड्यावर. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू भिरकावलाय. चंदन याच्या समोर आखूड पद्धतीची गोलंदाजी. शॉर्ट पिचचे हे चेंडू मात्र 6 धावा दाखवून देत आहेत. कित्येक वेळेला आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये ज्या वेळेला चंदन फलंदाजी करण्यासाठी उभा असतो त्यावेळेला जर शॉर्ट पिच बॉल आला तर त्याला मात्र रस्ता दाखवलेला असतो सीमारेषे पलीकडचा. ते चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं. 6 धावा आल्या आणि धावा धावफलकावर एकूण लागल्या 29. लॉस ऑफ 1 विकेट्स सारसोली संघाच्या जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा होता, परंतु आता खोलवरचा चेंडू होता. चेंडू चालला गोशांकित क्षेत्रामध्ये, मिळेल फक्त सिंगल. धावसंख्या धावफलकावर 30. या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 हाताळत असताना आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज विशाल. आता मात्र भिरकावला आहे, परंतु किती धावांची मोहर. आता मात्र आलाय षटकार. पाचवा षटकार चंदनाच्या बॅटमधून आलाय. वैयक्तिकरित्या विचार केला चंदन याचा 12 चेंडू आणि 34 धावांचं महायोगदान. एकूण धावसंख्या धावफलकावर 36 मध्ये एकट्याच्या 34. ही भिंत मात्र तोडावी लागेल. या विकेटचं पतन करावं लागेल. सोडून दिला लाईन पाहावी लागेल. हे दडपण आहे. आव्हान तर आलंय. धावसंख्या धावफलकावर 37. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी मात्र अथक प्रयत्न करावे लागतात विशाल याला. मात्र सुंदररित्या खेळून काढलेला हा चेंडू दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय. फक्त सिंगल आणि पुढच्या षटकामध्ये स्ट्राईक आपल्यावर ठेवण्याचं काम जरूर चंदनाच्या माध्यमातून केलं गेलं. षटक क्रमांक संपुष्टात आले ते 3रं. 3 षटका अखेरीस 38 धावा धावफलकावर प्रथमतः फलंदाजी करत असताना सारसोली संघ आणि येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये कितपत धावांची मजल मारली जाईल हे देखील पाहावं लागेल. आणि ते 6 चेंडू फेकण्यासाठी कोणता गोलंदाज येईल कोलशेत संघाकडून या देखील पाहावं लागेल. वैयक्तिक 35 या धावसंख्येवर खेळतोय. अजून देखील 6 चेंडू शिल्लक आहेत आणि पहिल्या अर्धशतकी खेळी करण्यासाठी 15 धावांपासून वंचित आहे तो चंदन. संघाची धावसंख्या आहे 38 आणि त्यामध्ये एकट्याच्या 35. एक वेगळे समीकरण जरूर आहे. इतिहास रचायचा आहे. पहिली अर्धशतकी खेळी आपल्या नावावर करायची आहे. त्यासाठी कितपत प्रयत्न केला जातोय हे देखील पाहावं लागेल. परंतु तितक्याच ताकदीचा कोलशेत संघ आणि कोलशेत संघाचा शेवटचा गोलंदाज मयूर ज्याच्यावर जबाबदारी आहे. वाईट आव्हान तर आलाय.
अवांतरने धावसंख्येत भरणारी संघाची धावसंख्या 39. मध्ये या 6 ऍड करा. वैयक्तिक चंदन याच्या 41 आणि संघ जाऊन पोहोचला तो 45 या आकड्यावर. चंदन आणि चंदन एकाच साईडला मात्र दिमाग घातलाय. आतापर्यंत विचार केला तर जवळजवळ 14 चेंडूंमध्ये 41 धावांचं मोठं योगदान. सहा षटकार जरूर ठोकलेत. संघ पोचलाय 45 वर आणि चंदन पोचला 41 वर. आता मात्र चेंडू मिसफील्ड पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. चुकीची पैकी जरूर पाहायला मिळाली. त्याचा मोबदला चंदनला धावबाद करण्याची संधी चालून आली होती परंतु संधीचं सोनं इथे कोलशेत संघाला करता आलं नाहीये. धावसंख्येमध्ये 2 होते भरणं. संघाची धावसंख्या 47. अजून देखील या षटकातील विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चंदन पोचलाय 43 वर. चंदन आणि चंदनची केली मात्र संपुष्टात. परंतु प्रेक्षकांना विनंती आहे चंदनाची केली आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 16 चेंडू आणि 43 धावांचे योगदान देऊन चंदन मात्र बॅक टू द डगआउट. वेल बॅटिंग चंदन. 47 सांघिक धावा आणि त्यामध्ये एकट्याच्या 43 होत्या. 6 षटकार ठोकलेत आणि आता मात्र चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकातील 3. एक मोठं यश कोलशेत संघाच्या पदरात जरूर पडलंय. धावसंख्या 47 आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कितपत धावांचा पल्ला गाठला जाईल आणि कोणत्या धावसंख्येचं टार्गेट. म्हणूनच म्हटलं होतं की मयूर हा मात्र कोलशेत संघासाठी तारणहार म्हणून घडून येतो. कारण मागच्या सामन्यामध्ये देखील त्यानेच कारनामा केला होता. कमी धावा खर्च केल्या होत्या म्हणून सहज विजय प्राप्त करता आला कोलशेत संघाला आणि आतापर्यंत इथपर्यंत पोहोचले होते कोलशेत संघ. नवीन बॅट्समन कुशल आलेत. कुशल मडवी. तर चला थोडस स्पीड वाढवा. सूर्य देखील अस्ताला चाललाय. कोलशेत संघ थोडस सहकार्य करा. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे याची नोंद असावी. आणि हा मात्र सुंदर चेंडू. इथे देखील काय घडलंय. मोये होते की काय. सहजरित्या धावबाद करण्याची संधी होती परंतु इथे मात्र एक धाव कंप्लीट झाले. धावसंख्या दफलकर 48. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता मात्र विराज पॅन्डल जरूर पाहतोय. विराज का मी स्ट्राईक रोटेट केली. का माझ्यावर स्ट्राईक घेतली. त्याचं इथे मात्र सडेतोड उत्तर देत असताना उतुंगाचा षटकार आणि धावसंख्या धावफलकावर कुशल 11 संघाचे जाऊन पोहोचले. अर्धशतक कंप्लीट झाले. 54 वर पोहोचला आहे. अजून देखील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. षटकार आला तर 60 होतील. चौकार आला 58 आणि मात्र एकेरी दुहेरी आल्या तर मात्र 56 किंवा 55. परंतु किती धावांची मोहर लागली जाईल. आजच्या दिवसातील सारसोले संघासाठी आज शेवटचा चेंडू खेळण्याची संधी आहे आणि या संधीचं सोनं विराज करेल का. एक आलाय दुसरा येईल का.
आणि दुसरा देखील ठोकलाय ठोक दुसरा षटकार आणि शेवट गोड झालाय. धावसंख्या धावफलकावर 60 आणि 61 धावांचं आव्हान असेल. आजच्या दिवसासाठी मला इथे समालोचन करण्याची संधी नवसाती क्रिकेट संघाने दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. तुम्ही थांबू नका. सेमीफायनल 1 क्रमांकाची दुसऱ्या इनिंगचा खेळ अजून शिल्लक आहे. तत्पूर्वी मात्र मी थांबतो. माईक सोपवतो रोहित गोपी, नवी मुंबईचा बुलंद आवाज, नेरूळ गावचा सितारा याच्याकडे. मॅच ऑन पुन्हा एकदा मैदानामध्ये. यावेळचा बॉल जर पाहिला तर पहिलाच बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चंदन तलवार. आज चंदन तलवार भरपूर या मैदानावरती बोलबाला राहिला.
फक्त 5 धावांनी अर्धशतक हुकला गेलाय चंदनचं. परंतु कोलशेत संघ ज्या कोलशेत टीमने सकाळपासून संघर्ष केलाय, 2 सामने जिंकून ते सेमीफायनल मध्ये दाखल झाले होते. गणेश मडवी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. या धावा जर तुम्हाला चेस करायचे असतील या दमट वातावरणामध्ये तर भरपूर संघर्ष, भरपूर मेहनत करावी लागेल. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू, परंतु ऑफस्टम्पच्या भरपूर वाईट बाहेर हा चेंडू पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. घरचा संघ घरच्या प्रेक्षकांसमोर पाहिजे तसा साधेसा खेळ करता आलेला नाहीये. परंतु नवसा ते दिवा संघ हा बारीक संघ नाहीये. या संघाने मोठमोठ्या संघाला पछाडलेला. फुल टॉस बॉल होता, कन्वर्ट करता आलेला नाहीये. मोठ्या फटक्यामध्ये स्वतःच्या फलोद्रमध्ये अडवण्याचा प्रयत्न गणेश मडवी यांचा मागच्या मॅच मध्ये थोडेसे मागणी साबित जरूर झाले होते. नवसाती दिवा टीमच्या अगेन्स्ट गुड्डूच्या बॅटमध्ये चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती गणेश मडवी यांच्या समोर. परंतु या मॅच मध्ये मागच्या मॅचच्या चुका सुधारून इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय गणेश मडवी यांनी. पहिली सफलता मिळत असताना टीम जय गणेश कुशल 11 सारसोळे संघ पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा बॅकफूट वरती जातोय. कोलशेत 11 कोलशेत हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रतिकेश नवीन फलंदाज झालेले आहेत मैदानाच्या आत. प्रतिकेश आपल्याला पाहायला मिळतील. प्रतिकेश घरत आपल्याला पाहायला मिळतील नंबर क्रमांक 3 वरती. उद्याच्या दिवसामध्ये जर पाहिले तर चांगले सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ज्यामध्ये मोठमोठे संघ देखील आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्थातच कासर वडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा संघ गर्जना 11 कोपरखिरणे. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर दुसरा सामना गोठिवली 11 स्वराज म्हात्रे त्यांच्या विरोधामध्ये बालकुमचा संघ खेळताना दिसेल. आणि पुन्हा एकदा कोलशेत गावाचा आणखीन एक संघ गावदेवी कोलशेत आणि साईसागर ऐरोली या 2 टीम्स मध्ये मॅच पाहायला मिळेल. यावेळचा फटका जर पाहिला तर चांगला आहे. समोरच्या दिशेला चंदन आहेत त्या ठिकाणी. चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव. आणि उद्याच्या दिवसामध्ये शेवटचे संघ एकमेकांसोबत खेळतील अर्थातच उत्कर्ष दिवा आणि कोपरखिरणे 11 कोपरखिरणे. पहिल्या मॅच मध्ये थोडेसे चेंजेस. कासर वडवली विरुद्ध ग्लोरियस स्पोर्ट्स कोपरखिरणे ही मॅच असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि कोणते खेळाडू जर उपस्थित असतील, जर लाईव्ह पाहत असतील तर उद्या सकाळी 10 वाजता रिपोर्टिंग करायची आहे या मैदानावरती. यावेळचा बॉल जर पाहिला तर लॉंग ऑफच्या रिझर्वला गुफरान त्या ठिकाणी तैनात होते. विकेटचं पतन गणेश मडवी यांना आणखीन एक विकेट मिळतीये. आणखीन एक फलंदाज बाद कोलशेत या टीमचा. नंबर क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज खुणती येतील. 60 धावा दाफलकावरती लागल्यानंतर सुरुवातीपासूनच तुम्हाला भरपूर सारे आक्रमण करावे लागतील आणि ते आक्रमण झालेलं नाहीये. जतीन घरत नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात नंबर क्रमांक 4 वरती. परंतु सारसोळे संघ जय गणेश आणि कुशल 11 सारसोळे संघ कोणत्या प्रेक्षकाने जरी विचार केला होता का हा संघ इथपर्यंत पोहोचेल, कारण की जिथे 4 बॉल 3 ची मॅच गुफरानने काढून दिली महापे टीमच्या अगेन्स्ट, त्याच्यानंतर हा संघ थांबलेला नाहीये. हा संघ थांबलेला नाहीये. नाही चंदन तलवार, नाही दीपक वैती, गणेश मडवी, कुशल मडवी, त्यानंतर विराज तांडेल, हर्षल मडवी, दत्ता दादा हे थांबलेलेच नाहीयेत. कारण की त्यांना माहिती आहे एकदा संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करायलाच हवा. यावेळचा बॉल ऑन साइडला खेचून काढलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल वरती चौकार येतोय फलंदाज जतीन यांच्या बॅटमधनं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 7-2 गडी बाद ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. भरपूर लांब आहे, लक्ष भरपूर लांब आहे. सात रन स्कोर कार्ड वरती हर्षल मडवी. चला प्लीज विनंती करतोय जय गणेश कुशल 11 सारसोळे प्लीज विनंती करतो आपल्याला थोडंसं स्पीडअप करायचं. गोलंदाज तयार हर्षल.
हर्षल मडवीचा हा बॉल पूल केला आणि सक्सेस देखील झालेला आहे. इथून हा षटकार आलाय. टीमची धावसंख्या जर पहिली तर 11 धावा दाफलकावरती. सेमीफायनल नंबर 1 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. ओके 13 धावा, माफ करा, 7 वरती षटकार आले. 13 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. 2 गडी सध्या आता जर पाहिलं तर बाद झालेले आहेत. टीम कोलशेत 11 कोलशेत या टीमचे. इथून कमबॅक करेल का कोलशेत संघ? कारण की सातत्याने जर पाहिलं तर कोलशेत टीमने चांगलं प्रदर्शन केलं सकाळच्या सत्रापासून. ज्या टीमने शिरवणे टीमला पराभूत केलं, ज्या टीमने साईनाथ दिवा, ज्या टीम मध्ये ओमी केणी खेळत होता त्या टीमला पराभूत केलं. आणि आता त्यांची तिसरी मॅच जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमच्या अगेन्स्ट आहे. कोलशेत दुसऱ्या बाजूला जय गणेश सारसोळे. यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, झेल ड्रॉप झाला, कदाचित लागलाय की काय अंगठ्याला बॉल. हा जोरकस बॉल लागतो भरपूर. टेनिक्सचा बॉल भरपूर जोरात लागतो, परंतु 2 धावा थांबू शकत नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जिथे आम्ही म्हटलं होतं संधीचं सोनं सारसुळे टीमने केलंय, इथे संधी मिळाली आहे. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती जो खेळतोय प्रतिकेश, याला संधी मिळाली. ते संधीचं सोनं प्रतिकेश करेल का? टीमची धावसंख्या जर पाहिली तर या 2 धावे बरोबर जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. अजून मोठा पल्ला बाकी आहे, भरपूर लांबचा पल्ला बाकी आहे. 60 धावसंख्येचं तुम्ही टार्गेट चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं होतं. विराज तांडेल चांगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु यावेळेस बोटीला बॉल लागला त्याच्याच कारणामुळे आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आत फिल्डिंग करताना पाहायला दिसतोय. सोळा बॉल आणि 16 बॉल मध्ये 46 रनची गरज आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. 16 बॉल 46. चला प्लीज विनंती करतोय स्पीड अप करा. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये टाकलाय आणि त्याला पाठवून दिलं. प्रतिकेश बॅट मधनं आला. खूप चांगला फटका. मॅच इज ऑन, चेस इज ऑन. काय फटका खेचलाय, अप्रतिम दर्जाचा फटका. आता समीकरण जर पहिले येणारे चेंडू आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये 40 रनची गरज आहे. 15 बॉल 40 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर गोलंदाज मित्र म्हणेन हर्षल मडवीवरती जेव्हा तुम्ही प्रहार कराल ना दुसरे गोलंदाज पॅनिक करून जातील. 15 बॉल 40 ची गरज आहे. या मॅच मध्ये प्रतिकेशला संधी दिलेली आणि त्या संधीचं सोनं आता त्याला करायचं आहे. 15-40 मॅच इज ऑन. दोन्ही बाजूने मॅच ऑन आहे. 15-40 ची गरज. यावेळचा बॉल जर पाहिला तर गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, हलक्या हाताने चेंडूला फिरवलं गेलं. बारच्या दिशेने वळण घेत असताना सिंगल रन. स्कोर कार्ड द्यायचा हलतं ठेवलंय, चालतं ठेवलेलं आहे कोलशेत टीमच्या या प्रतिकेशने. आता मात्र समीकरण जर पाहिलं तर येणारे चेंडू आहेत 14 आणि 14 मध्ये 39 ची गरज आहे. या 2 बॉल मधून एका बॉल वरती जर मोठा फटका आला तर कदाचित या मॅच मध्ये अजून रंग निर्माण होईल. 14 बॉल 39 ची गरज. हर्षल मडवी पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल फुल टॉस होता, मोठा फटका खेळायचा होता. डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित रनआउट झाला असता फलंदाज, परंतु इथे एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तालतंत्र पाहायला मिळालं. प्रतिकेश आणि त्याच्या समवेत बॅटिंग करत असताना जतीन आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 23. समीकरण 13 बॉल 38 ची गरज. 13 चेंडू 38 धावसंख्येची गरज. हा शेवटचा इम्पॉर्टंट बॉल आहे दुसऱ्या ओव्हर मधला. गतीमध्ये परिवर्तन केले गेले. पुन्हा एकदा एक सिंगल रन पुन्हा एकदा मिळेल. स्ट्राईक प्रतिकेशकडे असेल यात काही डाऊट नसणार आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर कोलशेत संघ जाऊन पोहोचतोय 24 2 गडी बाद. 24 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच येणारे चेंडू आता त्यांच्याकडे असतील 12 आणि 12 बॉल मध्ये त्यांना धावा पूर्ण करायच्या आहेत 37. 12 बॉल मध्ये तुम्हाला 6 षटकार ठोकायचे आहेत. 12 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 6 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत. हे समीकरण आलेलं आहे. आता गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज येईल? चंदन तलवार, गुफरान, विराज तांडेल. गुफरानला आमंत्रित केलाय पहिल्या मॅचचा हिरो. याच गुफरानमुळे आज संध्याकाळच्या सत्रामध्ये सारसोळे संघ आपल्याला मैदानाच्या आत दिसतोय. नाहीतर सारसोळे संघ आपल्याला कदाचित आज त्यांच्या रामलीला मैदानावरती सराव करत असताना दिसला असता.
12 चेंडू आणि 37. यावेळचा बॉल खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा बॉल वाईट बॉल, पंचांचा निर्णय आलेला आहे. हा वाईट बॉल आहे. आता समीकरण येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 मध्ये 36 ची गरज आहे. 12 चेंडू 6 षटकार ठोकावे लागतील. 12 चेंडू 36 रनची गरज या मॅच मध्ये. वॉडा मॅच, वॉडा कशमकश, खूप चांगली मॅच. 12 बॉल 36. मॅच इज ऑन. यावेळचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकला गेला. आणखीन एक बॉल डॉट बॉल पाहावा मिळतोय. डॉट बॉल तसं मात्र प्रेशर जो आहे तो फलंदाजावरती येणार आहे. 11 बॉल मध्ये 36 ची गरज आहे. बॅटच्या जर रडारामध्ये बॉल भेटला तर प्रत्येकीच सोडणार नाहीये. 11 बॉल 36. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवला गेला. काय फिल्डिंग केली आहे स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गुफरानने. हा आज हिरो ठरलाय सारसोळे टीमचा. जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमचा मित्र म्हणेन हा हिरो ठरलाय आज, कारण की ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केलेली आहे. इम्पॉर्टंट म्हणजे तर पहिली मॅच, त्या पहिल्या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 3 धावा डिफेंड करणं थोडस कठीणच होतं आणि ते काम केलेलं आहे गुफरानने. त्याच्यानंतर फिल्डिंग मध्ये खूप चांगली आपल्याला दीपक वैद्य यांची फिल्डिंग पाहायला मिळाली. यावेळचा बॉल जर पाहिला तर खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लॉर फुलटॉस होता. 1च रन त्या ठिकाणी मिळेल. फिल्डिंगने प्रभावित केलंय सारसोळी टीमने आज. जो 2 बॉल 2 रन पाहिजे होत्या त्यावेळेस लॉंग ऑफच्या रिझनला दीपक वैती यांच्या हातामध्ये चेंडू गेला होता, तो भरपूर इम्पॉर्टंट होता. तिथे जर दीपक वैती फंबल झाले असते तर कदाचित 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या. म्हणजे फिल्डिंग वरती भरपूर लक्ष केंद्रित केलेलं आहे जय गणेश कुशल 11 सारसोळी टीमच्या संपूर्ण संघाने. एकत्रित येऊन या संघाने खूप चांगला प्रयत्न करत असताना नवसाथी दिवा या टीम मध्ये या स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. त्या टीमच्या अगेन्स्ट देखील खूप चांगला खेळ त्यांनी खेळलेला होता. तर समीकरण जर पाहिलं तर येऊन टेबले येणारे चेंडू 9 आणि 9 मध्ये 34 ची गरज आहे. यावेळचा बॉल बॅटची एज, परंतु विकेट किपर गॅदर करू शकले नाहीयेत. आणखीन एक बॉल निर्धाव येतोय. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 34 रनची गरज आहे. कोलशेत संघापासून ही मॅच दुरावलेली आहे. कोलशेत संघ सकाळच्या 17 दुपारच्या 17 पासून मित्र म्हणून वाट पाहत होता. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये धावसंख्येची गरज आहे 34. 8 चेंडू 34 धावसंख्येची गरज. गोलंदाज गुफरान पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल सोडून दिला. पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल आहे. आता 8 बॉल 33 ची गरज आहे. 8 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 8 चेंडू 33 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. कोलशेत टीम यावेळचा फटका जर पाहिला तर फसला होता. चेंडूच्या खाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात जरूर होते, परंतु 2 धावा इथून सहजरित्याने कंप्लीट झाल्यात. आणि आता समीकरण आले. येणारे चेंडू 7 मध्ये 31 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. या बॉलवरती जर षटकार आला तर काय वाटतं, मजा येईल? सोहम पवार 7 चेंडू 31. या बॉलवरती पण षटकार आलेला नाही. हा बॉल निर्धाव केलेला पूर्णपणे या मॅच मध्ये वर्चस्व गाजवत असताना जय गणेश कुशल 11 सारसोळे हा संघ. आणि मी विनंती करेन नामदेवजी पाटील यांना की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. ज्यांनी आपण पाहताय त्यांचा सन्मान आपण पाहतोय या व्यासपीठावरती केला जातोय. हिरामनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नामदेवजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मायेची शाल प्रेमाचं प्रतिपुष्प गुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आणि त्याचबरोबर मी विनंती करेन आणखीन एक सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करणार आहोत. तर हिरामन नाना यांना देखील विनंती करतोय की आणखीन एक सन्मान जो आहे तो करायचा. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात असे आमचे लाडके विजयजी म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती करतोय. येणाऱ्या काळामध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील कव्हर केल्या जातील. संपूर्ण नवी मुंबईमध्ये त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन केलं. थँक्यू. विजय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील.
आपल्या स्क्रीनवरती ज्यांचा तुम्ही आवाज आजच्या दिवसामध्ये ऐकलात, नवसाती क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये आपण आपली भेट दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त आम्ही करतोय. षटकार जरूर होते परंतु षटकार येता येता भरपूर उशीर होत आला, कारण की हे फटके अगोदर यायला हवे होते. आणि या स्पर्धेमध्ये 16 संघांमधून आज मला तरी वाटतंय दरवाजा ठोकतोय फायनलचा जय गणेश कुशल 11 सारसोळे संघ. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख रोख रक्कम व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 50,000 रोख रक्कम व आकर्षक चषक. टीमची धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे 37. 4 बॉल 24 ची गरज. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पूल केलेला आहे आणि बॉलला पाठवून दिले सरळ सीमा रेषा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार. टीमची धावसंख्या आता 43 झालेली आहे. तीन बॉल आणि 19 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 3 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. आमचे गुणलेखक त्यांच्याकडनं झालेली चूक आम्ही माफी मागतो. 3 बॉल 19, कारण की एवढ्या हाय व्होल्टेज मॅच मध्ये स्कोर थोडासा मित्र म्हणे बिघडलेला होता स्कोर कार्ड वरती, परंतु आता व्यवस्थित रीतीने झालेला आहे. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 19 रनची गरज आहे या मॅच मध्ये. प्रतीकेश घरतच्या बॅटमधनं तडाखे पाहायला मिळालेत. चला 3 बॉल 19 ची गरज आहे. चला स्पीड अप प्लीज. सारसोळे टीम. यावेळचा बॉल खूप चांगला पाहायला मिळतोय आणि फायनलचा दरवाजा ठोकत मात्र पुढे निघत चाललेला आहे. आता 2 बॉल आणि 19 रनची गरज आहे या मॅच मध्ये. पूर्णपणे शिक्का जो आहे तो या स्पर्धेवरती लावत असताना आपला की आम्ही येणार आहोत, उद्याच्या दिवसामध्ये देखील येणार आहोत, याच सत्रामध्ये याच वेळेला पुन्हा एक मॅच खेळण्यासाठी येऊ. यस, पुन्हा एकदा तेच सांगत असताना तयार रहा. उद्याच्या लॉट्स मधून जोही संघ येईल त्यांना आम्ही फाईट करण्यासाठी तयार आहोत. जय गणेश कुशल 11 सारसोळे संघ बराच चढ उतार राहिलेत या सीझन मध्ये या टीम साठी, परंतु या टीमने सिद्ध करून दाखवलाय की आम्ही का वर्चस्व गाजवलं नवी मुंबई टेनिस क्रिकेट वरती. पुन्हा एकदा जय गणेश कुशल 11 सारसोळे संघ गोस टू द फायनल. नवसाथी क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये पहिला संघ आपल्याला मिळालाय जो मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. अर्थातच कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ, ज्या टीमने भरपूर परिश्रम केले, ज्या टीमने भरपूर स्ट्रगल केला आणि आज हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. उद्याच्या दिवसामध्ये देखील हा संघ आपल्याला खेळताना दिसेल, परंतु उद्याच्या दिवसामध्ये जे 8 टीम्स आहेत त्यामधून कोणता संघ या टीमला फाईट करण्यासाठी येईल, कारण की हा संघ जो होता तो जखमी झालेला होता.